वेट जागरण न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बीडमध्ये पहिल्यांदाच 5 दिवस लघुउद्योग प्रदर्शन चालू आहे। या प्रदर्शनात शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरची आज विक्री झाली। हे ट्रॅक्टर एका शेतकऱ्याने शेतीमध्ये वापर करण्यासाठी खरेदी केले, त्यांचे मनोगत। असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी बीड जागरण न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। आज आपण भव्य लघुउद्योग महोत्सव बीड या ठिकाणी एक आपण स्टॉल घेतला होता आणि याचे आयोजक आहेत धर्मराज फाळके आणि दुसऱ्या आयोजकांचं सतीश बजगुडे। या दोघांनी बीड जिल्ह्यातल्या उद्योगासाठी किंवा बीड जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांसाठी आणि तसंच महाराष्ट्रातल्या उद्योजकासाठी जे मॅन्युफॅक्चरर आहेत यांच्यासाठी जी एक संधी दिलेली आहे ती खरोखर खूप मोठी संधी आहे। अशी संधी मिळत नाही, कारण इथं आल्यानंतर सर्वांना पाहायला भेटेल की असं किती भव्य स्वरूपाचं इथलं मॅनेजमेंट आणि इथलं स्टॉल व्यवस्था केलेली आहे। तर ही महाराष्ट्रातल्या जेवढ्या आता समजा या माध्यमातून पाहत असतील किंवा पाहणार आहेत त्यांच्यासाठी लक्षात येईल, साहेब नंतर दाखवतील, इथलं अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट इथली व्यवस्था स्टॉलधारकासाठी केलेली आहे। स्टॉलधारकांनीही खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। बीडमध्ये ज्यावेळेस एवढी मोठी आम्हाला संधी भेटली त्यावेळेस आम्ही बजगुडे साहेबाचे आणि फाळके साहेबाचे खरोखर मनापासून धन्यवाद मानतो की आम्हाला इथं एक मोठं समजा संधी आम्हाला जास्त लोकांपर्यंत उद्योगासाठी त्यांनी संधी दिलेली आहे, त्याच्यासाठी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। आज आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस भाग घेतला या लघुउद्योग महोत्सवामध्ये किंवा आपण याला कृषी प्रदर्शन म्हणलं तरी चालेल, दोन्हीचाही अर्थ जवळजवळ एकच निघतो। तर इथं ज्यावेळेस स्टॉल घेतला तर त्या स्टॉलच्या माध्यमामधून ज्यावेळेस शेतकरी येत होते तर त्या शेतकऱ्यांनी भेट दिल्यानंतर आम्हाला प्रत्यक्ष इथं एक कस्टमर सापडले, म्हणजे मिळालेले आहेत किंवा त्यांनी इथं ते सगळं पाहिल्यानंतर आम्हाला प्रत्यक्ष इथं डिलिव्हरी झालेली आहे। ती फक्त या बीडच्या म्हणजे भव्य लघुउद्योग महोत्सव जो आहे याच्या माध्यमातून हे मिळालेलं आम्हाला एक त्या उद्योगामध्ये सपोर्ट आहे म्हणा किंवा आम्हाला एक कस्टमर आहे। तर हे फक्त शक्य झालं असेल तर या लघुउद्योग जो आहे समजा म्हणजे भव्य लघुउद्योग महोत्सव बीडचा जो आहे याच्यासाठी आम्हाला हे एक कस्टमर इथं मिळालेले आहेत। हालाकी आम्ही जाहिरात करत असताना किंवा आम्ही काम करत असताना हे कस्टमर कदाचित मिळाले नसते, पण या प्रदर्शनाच्या माध्यमातून हे कस्टमर भेटलेले आहेत। असे बहुसंख्य कस्टमर आमच्यासोबत या प्रदर्शनाच्या माध्यमातून जोडलेले आहेत आणि या प्रदर्शनाला महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावा। मराठवाड्यातल्या सगळे शेतकरी बांधवांना आणि उद्योजकांना मी एक सुवर्ण संधी आहे, उद्योगाचं एक मोठं समजा दालन इथं उभं राहिलेलं आहे। ज्यांना काही महिला असतील किंवा समजा शेतकरी बंधू असतील यांना जे काही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा काही स्वतःचं प्रोडक्शन करण्यासाठी जर त्यांचं काही हे असेल त्याच्यासाठी असंख्य स्टॉल लागलेले आहे। तर भरपूर मॅन्युफॅक्चररने इथं भाग घेतलेला आहे। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या इथं भेट द्यावा। त्याच्यामध्ये सगळेच असतील, मी शेतकरी शब्द वापरला म्हणजे असं शेतकरीच नाही, त्याच्यामध्ये सर्वजण आहेत, सर्वांनी भेट द्यावा। आणि परत एकदा आयोजकांचे दोन्ही आयोजकांचे मनापासून धन्यवाद। आज या ट्रॅक्टरची विक्री झाली का? हां, हे ट्रॅक्टर आपण आज विकलेलं आहे। त्याचे शेतकरी हे केजवरनं आलेले आहेत। कुठले आहेत काका तुम्ही? खांबसवाडी राहणार खामसवाडी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। बरं बरं, कसं कळालं तुम्हाला इथल्या? ते दादांची पहिली ओळख होती। अच्छा, ते ट्रॅक्टर चांगला देते ती। बरं बरं बरं, प्रदर्शनामधून विक्री घेतली? विक्री घेतली। बरं बरं, काय काय करणार आता याचं? शेतीसाठी। बरं बरं, कुठल्या ह्याची शेती वापर करणार? ऊसातली सरी काढायला। बरं बरं, काय नाव तुमचं? राजेंद्र महादेव बाकले। बरं मामा।